नगर परिषद मध्ये 100% काँग्रेसची सत्ता बसणार. नाराजी वगैरे कुठलीच नाही आहे. सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. आता तुम्ही बघून राहिले आमच्यासोबत किती मंडळी. मला तर वाटतं आमचा सामना कोणासोबत त्यांनी काय कचरा करून ठेवला या गावात. कामं असे केले की जिथं रोड होता त्या रोडवर हा जन समुदाय आहे हा सुधाकर दादांसाठी आणि ताईंसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी त्यांचं म्हणणं आहे की एका कोपऱ्यात राहतात. अरे बाबा मी नगरातच राहतो, कोपऱ्यात कुठं राहतो. मी आदेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा न्यूज. मित्रांनो, दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण संपूर्ण दर्यापूर शहरातील अनेक पक्षांच्या उमेदवारांची आपण त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत. आणि आज आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे उमेदवार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तसेच काँग्रेस पक्षाचे काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकररावजी पाटील भारसाकडे आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. सर्वप्रथम अमरावती माझा न्यूज मध्ये दादा आपलं स्वागत. धन्यवाद, थँक्यू. दादा, आता प्रचार आपला चालू आहे बापा. एवढी मोठी संख्या आजपर्यंतच्या जे प्रचार मी काढल्यात अशी कुठं संख्या पाहिल्याने बम ताकद दिसून राहिली, काय सांगू शकता? हा लोकांचा माझ्यावर असलेला विश्वास आहे आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. आता निवडणुका जाहीर झाल्या, सर्व उमेदवार डिक्लेअर झाले. 25 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असे एकूण 26 उमेदवार आहेत. आणि काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावर हे सर्वजण निवडणूक लढत आहेत. काँग्रेस पक्षासोबत सर्व तळागाळातील लोक, सर्व धर्म समभाव जपणारे लोक आमच्या सोबत आहेत. आणि यावेळेला या निवडणुकीमध्ये नगर परिषद मध्ये 100% काँग्रेसची सत्ता बसणार हा आमचा विश्वास आहे. दादा, काही दिवसाआधी काही दर्यापूर शहरातील काही पक्षाचे पक्षविरोधीच म्हणा असा आरोप करतात की काँग्रेस पक्षातर्फे तिकिटा वाटल्या गेल्या नाहीत, काँग्रेसमध्येच नाराजी आहे. यावर आपलं काय भाष्य राहील? नाही, नाराजी वगैरे कुठलीच नाही आहे. सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. असा कुठलाच प्रकार झालेला नाही. आता 1-2 तिकीट इकडे तिकडे झाल्या असतील तर त्यांना सुद्धा आम्ही समजावलं आहे आणि ते सर्व आमच्या सोबत आहेत. दादा, सध्या दर्यापूरमध्ये एकच चर्चा आहे, काँग्रेस आणि भाजपा भारसाकडे विरुद्ध भारसाकडे, हेच एक चर्चा आहे. काय वाटते यावर तुम्ही काय बोलणार? नाही, आता मी सेक्युलर विचाराचा माणूस आहे. मी त्या भाजपवाल्यांच्या बाबतीत नाही बोलणार. परंतु आमचा जो एजेंडा आहे, आमचा पक्षाचा जो एजेंडा आहे तो सर्व धर्म समभाव घेऊन चालायचा आहे. त्याच्यामुळं कोण काय करते आणि कोण काय बोलते याच्यावर आम्ही लक्ष देत नाही. दर्यापुरातील जनसामान्याचा प्रतिसाद कसा मिळत आहे आपल्याला? एकदम चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. आता तुम्ही बघून राहिले आमच्यासोबत किती मंडळी आहे. आमच्या माता भगिनी आहेत, आमचे मित्रमंडळ आहेत, सर्व ताकदीनं मनापासून आहेत. आणि यावेळेला 100% काँग्रेसचा झेंडा नगर परिषदवर फडकल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला शाश्वती आहे. दादा, आपला एकंदरीत या निवडणुकीमध्ये सामना कोणा पक्षाशी राहील, काय सांगू शकता? मला तर वाटतं आमचा सामना कोणासोबतच नाही. वन साइड निवडणूक आहे. म्हटलं जाते की भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी सध्या चर्चा चालू आहे. आणि भाजपाचे नेते मंडळी ठामपणे बोलतात की यावर्षी आमचाच झेंडा नगर परिषदेवर फडकणार. मागच्या वेळेला त्यांना लोकांनी संधी दिली होती. त्यांनी काय कचरा करून ठेवला या गावात ते लोकांना माहित आहे, लोक समजून आहेत. त्याच्यामुळे लोकांना यावेळेला परिवर्तन हवं आहे आणि निश्चितच लोक परिवर्तन घडवणार यावेळेला. दादा, कामही तर लय केले म्हणतात बाबा भाजपाच्या नेत्यांनी. कामं असे केले की जिथं रोड होता त्या रोडवर रोड केले. जिथं आवश्यकता होती तिथं लक्ष दिलं गेलं नाही. ते लोक सर्व नाराज आहेत. परंतु यावेळेला नगर परिषदेवर जर काँग्रेसची सत्ता आली तर आम्ही 100% जो राहिलेला विकास आहे, जिथं रस्ता नसेल तिथं रस्ता देण्याचा प्रयत्न करू. दादा, आणखी नागरिकांचा एक प्रश्न होता माझ्यापर्यंत आलेला. त्यांनी म्हटलंय की बा जुनेच आश्वासन नव्यानं विकण्यासारखे या ठिकाणी होत आहे भाजपातर्फे. यावर आपलं काय भाष्य राहील? नाही, ते आता आधी जे आश्वासनं दिले तेच त्यांनी पूर्ण केले नाहीत. तर नव्याने आश्वासनं देऊन काय फायदा? आणि लोक समजून चुकले आहेत. तसेच आपल्यासोबत प्रभाग 6 चे उमेदवार आहेत
त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया. ताई, आपल्या सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या आपली. मी प्रभाग क्रमांक 6 ची उमेदवार आहे, सौ पूजा निखिलराव गावंडे. तर आज वाटत असेल म्हणजे सुधाकर भाऊंचं म्हणा किंवा ताईंचं म्हणा, शांत स्वभाव आहे वगैरे वगैरे बऱ्याच लोकांच्या तोंडून पाहायला मिळतं. पण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं त्यांचा शांत स्वभाव आणि संयम हेच खऱ्या अर्थाने या जनतेची, इथल्या दर्यापूर नागरिकांची ताकद आहे. कारण न बोलावता हा जन समुदाय आहे हा सुधाकर दादांसाठी आणि ताईंसाठी इथे खऱ्या अर्थाने गोळा झालेला आहे. आणि बऱ्याच पत्रकारांचं असंही म्हणणं आहे जाऊ विरुद्ध जाऊ वगैरे, असं बरंच काही चर्चा चालते. पण खऱ्या अर्थाने ती जाऊ विरुद्ध जाऊ नाहीये, ती कमळ म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी खरं तर ही निवडणूक चालू आहे. तेव्हा मला तरी असं वाटते नक्कीच विजय हा ताईंचा होणारच आहे. ताई, आता तुम्ही युवा नेते म्हणून आता सध्या तुमचा चेहरा समोर येत आहे आणि तुमच्या मनामध्ये कुठला असा ध्यास आहे की दर्यापूरचा सर्वात मोठा विकास हा व्हावा म्हणून? कसं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा किंवा स्वामी विवेकानंद म्हणा, यांच्या स्वप्नातील भारत जर आपल्याला तयार करायचा असेल, आमचा प्रभाग जर तयार करायचा असेल, तर मला असं वाटते विवेकानंद यांच्या युक्तीप्रमाणे कुठेतरी नवतरुणांच्या स्वप्नांना जागा मिळायला पाहिजे. आणि मला असं वाटते सुधाकर भाऊंच्या सानिध्यामध्ये आम्हीच ते नवतरुण आहे जिथे कुठेतरी आमच्या स्वप्नांना जागा मिळेल. तेव्हा नक्कीच आमच्या स्वप्नांना जागा मिळवण्यासाठी आम्हाला लोकांचा प्रतिसाद हवा आहे. मग तो कुठल्या माध्यमातून तुम्ही देत आहेत हे मात्र जनतेच्या हाती आहे. धन्यवाद. सोबतच आपल्या सोबत तुम्ही पाहू शकता ईश्वरदादा बोंदुले आहेत. दादा, काय सांगू शकता? तुमचं पण नाव चर्चेत आहे ना, ईश्वर काका बोंदुले आहे. पण काही लोकांचं म्हणणं आहे की यांना अनुभवच नाही. अरे, त्यांना हे सांगायचं आहे मला की माझे वडील 30 वर्ष नगरसेवक होते, त्यानंतर 10 वर्ष मी नगरसेवक होतो. हे जे गांधीनगरचे रस्ते आहेत, गार्डन आहे, हे माझ्या कारकिर्दीतलं आहे आणि चांगले काम आहे. त्याच्यानंतरही त्यांचं म्हणणं आहे की एका कोपऱ्यात राहतात. अरे बाबा, मी नगरातच राहतो, कोपऱ्यात कुठं राहतो? सगळ्यांची संपर्क आहे, दांडगा संपर्क आहे, प्रत्येकाचे कामं केलेले आहेत, करत आहे, प्रत्येकाच्या कामात पडत आहे. 24 तास जनतेच्या रस्त्यावरच आहे, जनता तिथे तुमच्या कार्यालयामध्ये. माझं कार्यालय रस्त्यावरच आहे. सगळं रोजचे भेटी होतात, गाठी होतात, जे आहे नाही आहे तेही माझ्याकडे येतात. सगळ्यांचं मी मन सन्मान करतो, सर्व हे करतो. तरी यांचं म्हणणं आहे की एका कोपऱ्यात राहतात. बरं, आपल्या जनतेला, दर्यापूरच्या नागरिकांना काय आव्हान राहील तुमचं सध्या? दर्यापूरच्या नागरिकांना सगळं चांगलं कामे आम्ही करू आणि भाऊंचं मन जिंकू. आणि भाऊने जे लोकांचे मन जिंकलेले आहेत त्याला आम्ही सोबत राहतो. ठीक आहे दादा, धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि पदाधिकारी होते, त्यांच्यासोबत आपण चर्चा केली आहे. आणि अशाच नवीन ताजा मोठा घडी बातम्या पाहण्यासाठी, दर्यापूर नगर परिषदेच्या आढावा बघण्यासाठी अमरावती माझा न्यूजला सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा अमरावती माझा न्यूज करिता आदेश कांडेकरसह शुभम जास्कर, दर्यापूर. काँग्रेस पक्षाचा सुधाकर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुधाकर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.